हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कांचन. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन आणि फ्रेश व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप हॅपी आणि आनंदी असाल. आणि आज बऱ्याच दिवसानंतर असं सकाळ सकाळी कोवळं ऊन पडलं होतं. तर छान अशी आंघोळी झाली आणि आज केस पण धुतले होते. आणि सुट्टी दिवशी सकाळची सुरुवात थोडी रिलॅक्समध्येच असते, कारण सकाळची एवढी घाई गडबड नसते. आणि आज हर्ष पण स्कूलला गेला नव्हता, त्याच्यामुळे थोडं निवांत चाललं होतं. आणि यांना आज सेकंड शिफ्ट होती, त्याच्यामध्ये दुपारचं. आणि आज मी सकाळ सकाळी जिथं देवघर स्वच्छ करायला घेतलं होतं, कारण देवघर आपल्या घरातील एक महत्त्वाची आणि पवित्र जागा आहे. त्यामुळे आपल्या घरातील देवघर हे नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकेच राहिले पाहिजे. आणि इथं मी सगळी देवाची भांडी स्वच्छ घासून घेतली होती. आणि देवांना इथं मी मीठ आणि लिंबू लावल्यामुळं देव पण बघा किती छान असं चमकत होते. तर लिंबू आणि मीठ लावल्यामुळे देव खरंच छान एकदम दिसतात. नंतर मग मी ते देवघरातील सर्व वस्तू व्यवस्थित काढून घेतल्या आणि देवघर साफ करायला सुरुवात केली. आणि इथं पाण्यामध्ये मी लिक्विड टाकलं होतं, त्याच्यामध्ये कापड ओलं करून घेतलं आणि त्याने मग देवघर साफ करायला सुरुवात केली, कारण त्याच्यामुळे मग सगळे तेलकट डागही निघून जातात मग. आणि मला रोजच्या कामामुळे सकाळी तर काही देवघर व्यवस्थित साफ करायला टाईम भेटत नाही, पण मी दर शनिवारी हे माझं रुटीन असतं. त्याच्यामुळे मग आपल्याला पण घरातील वातावरण एकदम प्रसन्न राहतं आणि देवघर पण एकदम नेहमीप्रमाणे नवीन राहतं. आणि मला तरी असं वाटतं की देवपूजा केली ना, मग मनाला आपला एक वेगळाच आनंद आणि समाधान भेटत असतं. आणि काही का होईना, थोडा वेळ का होईना देवापुढं बसलं ना, मग आपल्या मनातील सगळ्या चिंता, नंतर वाईट विचार किंवा नकारात्मक विचार हे सगळे थोड्या वेळापुरतं का होईना दूर पळून जातात मग. आणि दिवसाची सुरुवात जर देवाच्या नामस्मरणाने केली तर आपले मन प्रसन्न राहते आणि आपल्याला दिवसभर काम करायला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपण कोणतीही पूजा करताना आपण दिव्याला नमस्कार करून आणि हळदी कुंकू लावूनच आपण पूजेची सुरुवात करत असतो. तर इथं मी अगोदर दिवा लावून घेतला आणि दिव्याला हळदी कुंकू लावून घेतलं. आणि पूजा करताना मग आपण स्वतःला पण आपले हळदी कुंकू लावून घ्यायचं. आणि आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामधून थोडा वेळ तरी आपण देवासाठी काढला पाहिजे. आणि आपण नवीन काही इच्छा मागण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यासाठी आपण देवाचे आभार मानले पाहिजे. रोज तर काही एवढा निवांत टाईम भेटत नाही मला देवपूजा करायला, पण मला जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी निवांत अशी देवपूजा करत असते, कारण मला खरंच देवपूजा करताना एक वेगळाच आनंद भेटतो मनाला. आणि तेव्हा माझ्या मनामध्ये कोणताही ताण किंवा चिंता वगैरे नसते, त्याच्यामुळं खरंच खूप भारी वाटतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, देवपूजा ही आपली रांगोळीशिवाय आणि फुलाशिवाय कधीही पूर्ण होत नाही. तर मला पण भरपूर अशी फुलं आणि भरपूर अशी रांगोळी काढायला खूप आवडते. तर इथं बघू शकता मी अशी छान अशी रांगोळी काढली होती. मला काय एवढी छान अशी रांगोळी काढता येत नाही, पण मला जमेल अशी ट्राय करत असते. आणि नेहमी रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं, कारण रांगोळी ही एक सुवासिनीच असते. आणि एकदा का देवपूजा झाली ना, मग घरातील वातावरण कसे एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह राहते आणि आपल्याला पण बाकीच्या कामाला सुरुवात करते. आणि आज मी जेवणासाठी मस्त अशा आळूच्या वड्या बनवणार होते, कारण गावावरून येताना मस्त अशी भरपूर अशी आळूची पानं आणली होती. तर त्यासाठी मी इथं बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद जिरं टाकायचा, नंतर अजून ओवा टाकायचा कुस्करून हातावरती, नंतर अजून पांढरे तीळ टाकले होते त्याच्यामध्ये, नंतर मिक्सरमध्ये लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं आलं टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि हो, हे सगळं बारीक करताना मी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकली होती. तर सगळं हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून थोडं दाटसरच मिश्रण बनवून घ्यायचं, कारण पातळ झाल्यानंतर मग पानामधून बाहेर येतं मग ते सगळं पीठ. आणि आता आपल्याला कोणतीही गोष्ट करताना आपल्याकडे भरपूर अशा गोष्टी असतात, किंवा म्हणजे कोणत्याही गोष्टीची कमी नसते. आणि मला आठवते की आमच्या लहानपणी जेव्हा आमची आई आळूच्या वड्या बनवायची, तेव्हा त्याच्यामध्ये पिठामध्ये बेसन पिठामध्ये बाजरीचं पीठ थोडं, नंतर ज्वारीचं पीठ थोडं टाकायचे, कारण तेव्हा बेसन पीठ एवढं पुरतं नसायचं, त्यामुळे पुरवणी भेटायचं मग त्याला पिठाला. मग त्यासाठी मी आळूची पानं स्वच्छ धुवून पाणी नितळायला ठेवली होती. आणि नंतर इथं मग त्याचे देठ असा जाड ते काढून घ्यायचे, त्याच्यामुळे मग पानं पण अशी मऊ होतात मग, आणि त्यामुळे वडी करायला पण आपल्याला इजी पडतं मग देठ काढल्यामुळे. तर इथं मी सगळ्या पानांचं देठ काढून घेतलं आणि ह्या जाड शिरा असतात त्या पण काढून घ्यायच्या, म्हणजे कधी कधी आपण बेल्याने लाटून पण घेऊ शकतो. तर इथं मी आळूच्या वड्या वापरण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलं, त्याच्यावरती चाळणीला तेल लावून असं गरम करायला ठेवायचं. आणि नंतर इथं मग पळपटावरती आपण एक मोठं पान घ्यायचं, त्याच्यावरती भरपूर असं पीठ लावायचं, नंतर दुसरं पान लावून त्याला पण पीठ लावून घ्यायचं. असं 2-4 पानं एकावरती एक ठेवून छान अशी आळू वडी बनवून घ्यायची, त्याच्यामुळे मग आपली वडी पण एकदम घट्ट आणि अशी छान अशा लेअर पण येतात मग वडीला. आणि एवढी आळूची पानं आपल्याला गावालाच बघायला भेटतील, कारण इथं 20 रुपयाला 6 पानं भेटतात. त्याच्यामुळे एवढी 20-40 रुपयाची आपण पानं आणून काय कधी आळूच्या वड्या करत नाही. त्यामुळे मी प्रत्येक वेळी गावाला गेली की भरपूर अशी आळूची पानं घेऊन येते आणि इथं हमखास आळूच्या वड्या बनवते. नाही, छोट्या साईजमध्ये पानं होती, त्याच्यामुळे 4-5 पानं एकत्र लावायला होती, कारण मग कमी पानामध्ये बनवल्यावर आळूची वडी एकदम पातळ होईल आणि एकदम अशी भुसभुशीत होऊन जाईल. आणि आळूवडी ही कोणाची फेवरेट नसते, सर्वांना खूप आवडते. आमच्या घरी पण सर्वांना आळूवडी खूप आवडते. आणि जशी माझी आई आळूवडी बनवते तसंच मी आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली. तर आणि आता आम्हाला नंतर बाहेर पण जायचं, त्याच्यामुळे मग माझी इथं स्वयंपाक उरकायची गडबड चालली होती. तर इथं मी अगोदर आळूच्या वड्या वापरायला ठेवल्या, म्हटलं बाकीची कामं करता येतील आणि बाहेरून यायचं पण आळूवड्या थंड होतील, मग नंतर मग फ्राय करता येतील. तर लगेच मग आळूवड्या वापरायला टाकल्या, तर 10-15 मिनिटासाठी कमी गॅसवरती वापरून घ्यायच्या. तर लगेच मग मी भाकरी पण करायला सुरुवात केली होती. आणि आज हर्षला थोडं बरं वाटत नव्हतं, म्हणून तो स्कूलला काय गेला नव्हता.
आणि हे दोघं जेव्हा घरी असतात तेव्हा मला बाकीचे कामं करायचं म्हटलं की थोडा वेळ जातो, कारण माझा सगळा टाईम असा स्वयंपाक करण्यामध्ये किंवा बाकीची कामं करण्यामध्येच वेळ निघून जातो. त्यामुळे माझी अजून कपडे वगैरे धुवायची बाकी होती. तर चला म्हटलं अगोदर स्वयंपाक तर उरकून घेऊया, मग हे कामावर जातील तेव्हा बाकीची कामं उरकता येतील. आणि आम्हाला आज डीमार्टला पण जायचं होतं. चला म्हटलं आज हर्ष पण घरी आहे, त्याला पण डीमार्टमध्ये घेऊन जाऊया. आणि आज मी हर्षच्या टिफिनसाठी पालक पराठे बनवते. त्याचं सारखं चाललं असं काहीतरी वेगळं दे म्हणून. तर आज शनिवार पण होता, तर चला म्हटलं त्याला पालक पराठे देऊया. पण तो काय आज स्कूलला गेलाच नाही. तर मस्त असा नाश्ताही केला आणि आम्ही बाहेर जाण्यासाठी रेडी झालो. तर हा ड्रेस मी मिशोवरून ऑनलाईन मागवला आणि कापड पण खूप छान होतं आणि घातल्यानंतर पण खूप सुंदर वाटत होता. तर हर्ष पण बघा लगेच रेडी झाला होता आणि बाहेर जायचं म्हटलं लगेच असा तरतरीच येते त्याच्या अंगावरती. तर मस्त असा रेडी होत होता आणि त्यातली त्यात अजून डीमार्टला जायचं होतं, त्याच्यामुळे त्याला काय करावं आणि तिथे गेल्यावर काय घ्यावं हे त्याला सुचतच नव्हतं. तर मस्त असं रेडी झालं आणि आम्ही जाता जाता अगोदर हनुमान मंदिरामध्ये गेलो. आज शनिवार होता, तर चला म्हटलं मंदिरात जाऊया आणि पाया पडून दर्शनी घेऊया. आणि आज शनिवार असल्यामुळे मंदिरामध्ये थोडी गर्दी पण होती. तर मस्त असं दर्शनी झालं, नंतरनं पायाही पडलो आणि थोडंफार फोटोही काढले आणि मंदिरामधून आम्ही मग नंतर डीमार्टला जायला निघालो. आणि डीमार्टला जाताना आम्ही खूपच हलक्या मनाने जात असतो, पण बाहेर येताना मन किती जड झालेलं असतं ते कोणाला सांगता येणार नाही, कारण इथं आल्यानंतर जी ट्रॉली अशी गप्पा भरत राहते त्याचं काही सांगताच येणार नाही. कारण हरचं कोणत्या गोष्टी घेऊ कोणत्या गोष्टी नाही त्याचं खूपच चाललेलं असतं. आणि हे दोघं किराणा घेत होते तोपर्यंत माझं इथं डबं बघायचं किंवा नंतर तवा बघायचा किंवा कोणत्या गोष्टी नवीन आल्यात काय घेता यायचं का ते बघायचं चाललेलं असतं. आणि ह्या नवीन नवीन गोष्टी बघून असं वाटतं काय घेऊन काय नाही. आणि जसा पावसाळा सुरू झाला तेव्हापासून आम्ही डीमार्टला आलो नव्हतं, कारण पाऊसच आहे त्याच्यामुळे बाहेर पडायला पण नको वाटत होतं. त्यामुळे काही किराणा संपला की आम्ही तिथूनच आणत होतो. त्याच्यामुळे ह्यावेळेस भरपूर अशी लिस्ट काढली होती आणि भरपूर असं साहित्य घेतलं होतं, म्हणजे किराणा म्हणजे हर्षला थोडंफार खायला घेतलं होतं. आणि आताची महागाई बघता बिल झाल्यानंतर जी मनाला धसकी बसली होती त्याचं काही विचारूच नका. तर पटपट बिल केलं आणि लगेच घरी आलो, कारण दुपारहून ह्यांना 2 वाजता बस पण असते ऑफिसला जायला. तर तोपर्यंत आळूवडी पण थंड झाली होती, मग इथं कट करून घेतल्या. आणि आज मी साधी सिंपलच करणार होती, फक्त तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये आळूच्या वड्या फ्राय करून घेणार. थोडं तेल जास्त टाकायचं म्हणजे छान अशा फ्राय होतात मग. आणि जेवढं आपण जास्त पानं वापरून आळूच्या वड्या बनवलं ना तेवढ्या जास्त अशा लेअर पडतात आणि आळूवडी एकदम घट्ट होते. तर मस्त अशा फ्राय करून घेतल्या, वास पण एकदम खमंग येत होता. तर जेवणासाठी आज मस्त अशी बाजरीची भाकरी, आळूची वडी, मसाले भात आणि मटकीची भाजी केली होती. आणि हर्ष फक्त इथं आळूवडी आहे म्हणून भाकरी खातो, नाहीतर तो भाकरी खात नाही. आणि मला जेवताना ताटाभोवती नैवेद्य दाखवायची सवय आहे, कारण असं म्हणतात की आपण तर नैवेद्य दाखवला तर आपल्या ताटातील जेवणाचा प्रसाद होतो आणि आपल्या पोटामध्ये तो प्रसाद जातो. आणि ज्यावेळेस ह्यांना फर्स्ट शिप असते तेव्हा ते संध्याकाळी आमच्यासोबत जेवायला असतात आणि सेकंड शिप असते तेव्हा फक्त शनिवारी आणि रविवारी आमच्यासोबत जेवायला असतात. तर मस्त असं जेवणही केलं आणि बऱ्याच दिवसानंतर आळूच्या वड्या बनवत, त्यामुळे सर्वांनाच खूप आवडल्या आणि सर्वांना जेवण खूप छान केलं. तर हर्ष ट्युशनला गेला होता, हे पण ऑफिसला गेले. माझी कपडे वगैरे धुवून झाली होती, तर बाकी घरातली कामांची सुरुवात झाली होती. तर ही आपली डेली दररोजची कामं असतात, घरातील साफसफाई करणं किंवा पसारा आवरणं. आणि जोपर्यंत घरात लहान मुलं आहेत तोपर्यंत घरात पसारा होतच राहणार, म्हणजे तुम्ही किती आवरा पसारा होतच राहतो. कारण आता सध्या पावसाळा पण सुरू आहे, त्याच्यामुळे हर्षला खाली पण खेळायला जाता येत नाही, त्यामुळे त्याचं घरामध्ये काही ना काही बनवायचं चाललंच असतं, त्याच्यामुळे भरपूर असा पसारा करून ठेवत असतो. पण थोडा विचार केल्यानंतर असं वाटतं की मोबाईल बघण्यापेक्षा कधीही पसारा केला उत्तम. आणि लहान मुलं तर पसारा नाही करणार तर कोण करणार, त्यामुळे थोडंफार इग्नोर पण करावं लागतं. तर हर्षचा हा स्टडी टेबल तो पण छान असा क्लीन करून घेतला. किती पसारा आवला तरी टेबलवरती खूप सारा पसारा करून ठेवतो जोपर्यंत शनिवार येत नाही तोपर्यंत. तर छान असा त्याचा पण स्टडी टेबल क्लीन केला. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.